नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 28 डिसेंबर 2023. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, गेल्या 24 तासामध्ये उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये किती घट झालेली आहे आणि टक्केवारी कितीपर्यंत खाली आलेली आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची पाणी पातळी 492.255 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 2059.06 दशलक्ष घनमीटर अर्थात 72.71 टीएमसी. तर उपयुक्त पाणीसाठा हा केवळ 256.25 दशलक्ष घनमीटर अर्थात 9.05 टीएमसी म्हणजेच 9 टीएमसी पाणी सध्याला शिल्लक राहिलेलं आहे. तर टक्केवारी बघितली तर कालच्यापेक्षा जवळपास अर्धा टक्क्याने पाणी कमी झालेलं आहे. काल 17.25 होतं, तर आज 16.89 टक्क्यावर उजनी धरण आलेलं आहे. तर बाष्पीभवनाचा वेग कालच्यापेक्षा थोडासा कमी राहिलेला आहे. काल 5.3 होता, तो आज 4.80 इथपर्यंत खाली आलेला आहे. तर उजनी धरणातून सध्याला सेनामाळा उपसा सिंचनमधून 315 क्युसेक्स, बोगद्यातून 150 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचनमधून 120 क्युसेक्स आणि कालव्यातून आणखी तसंच 1000 क्युसेक्सचा विसर्ग सध्याला चालू आहे. तर आपल्या कालवा आणि बोगदा यातून ज्यावेळेस शेतीसाठी पाणी सोडण्यात आलं होतं त्यावेळेस उजनी धरणाची काय स्थिती होती आणि आज उजनी धरणाची काय स्थिती आहे याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. ज्यावेळेस 3 नोव्हेंबरला कालव्यातून बोगद्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आलं होतं त्यावेळेस उजनी धरणाची टक्केवारी ही 54.3% होती. तर आज ही 16.89 टक्क्यावर आलेलं आहे. म्हणजेच 37.14% पाणी एकाच पाळीत, कालव्याच्या आणि बोगद्याच्या एकाच पाळीत सोडलेलं आहे, उडवलेलं आहे, संपवलेलं आहे. तर टीएमसी मध्ये गणित बघितलं तर त्यावेळेस ज्यावेळेस कालव्यातून बोगद्यातून पाणी सोडताना उजनी धरणात 28.94 टीएमसी पाणी साठा होता. तर आज फक्त केवळ 9.04 टीएमसी एवढं 05 टीएमसी एवढं पाणी राहिलेलं आहे. म्हणजेच एकाच पाळीत जवळपास 22 टीएमसी पाणी संपवलेलं आहे. मग आता येणारा उन्हाळा आपल्याला कसा जाणार हिची कल्पना न केलेली बरी. कारण एकाच पाळीत जर 22 टीएमसी पाणी संपत असेल आणि आता उजनीतून भीमा नदीत सोलापूरसाठी 1-2 दिवसामध्ये पाणी सोडण्याची शक्यता आहे, त्यात 6 टीएमसी जाणार. म्हणजेच उजनी धरण 1-2 टीएमसीवर येणार आणि 10 तारखेच्या आसपास, 10 जानेवारीच्या आसपास उजनी धरण आपलं मायनसमध्ये जाणार. ही तर काळ्या दगडावरची रेग आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.